पक्षाने संधी दिली तर श्रीजया विधानसभेच्या मैदानात उतरणार। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये अशोक चव्हाणांचं कन्येबाबत वक्तव्य। अत्याचारग्रस्त महिला दाखल करू शकतात घरातूनच EFIR, मोदींचं जळगावात प्रतिपादन। पण बदलापूर घटनेत पालकांच्या तक्रारीनंतरही FIR नाही। बदलापूर प्रकरणामध्ये पोलिसांकडून पीडितांच्या पालकांना सहकार्यच नाही। पीडितांना रात्रभर ठाण्यामध्ये ठेवलं, मेडिकलसाठी रात्री 12 नंतर नेलं। पालकांनी साधला एबीपी माझाशी संवाद। बदलापूर प्रकरणामध्ये शाळा प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा। पीडितेच्या पालकांची शाळा आणि पोलीस स्टेशनलाच 2 दिवस धावाधाव। प्रकरणाचं गांभीर्य ओळखण्याऐवजी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, बदलापूरच्या पीडितांच्या पालकांची मागणी। मनसे आणि पाठिंबा दिलेल्या बदलापूरकरांचे मानले आभार। मुंबईतल्या जागांवर महाविकास आघाडीत सहमती। 36 जागांच्या वाटपात 99% सहमती झाल्याची संजय राऊतांची माहिती। पद आणि जागा वाटपावरून मतभेद नाहीत असंही स्पष्टीकरण। जळगावात मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह वाढला। गिरणा नदीपात्रात ट्रॅक्टरसह चालक वाहून गेल्याची घटना। मुंबईतल्या पावसाने ओलांडली 2319 मिलीमीटर पावसाची वार्षिक सरासरी। पाणी पुरवणाऱ्या 7ही धरणांमध्ये 95% पाणीसाठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।